देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा प्रस्तुत. हरिचिंतनासाठी निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू जगद्वंद्य जगद्गुरु जगत उद्धारक श्रीमंत श्री तुकोबरायांचा संतांची ओळख करून देणारा अभंग आहे. सेवेचं निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह मोजे हिप्परगामा गेल्या 2-3 वर्षापासून प्रयत्न चालू होता. तसा महाराज मोठा नाही, फक्त उंच आहे, पण प्रयत्न चालू होता की महाराज आमच्यातला नियम घ्या म्हणून. पण परमार्थामध्ये घाई चालत नाही. संसारामध्ये घाई चालते पण परमार्थात घाई चालत नाही. तुका म्हणे येते न चले तातडीत चालत नाही, प्राप्त काळ यावा लागत असतो. म्हणून तो योगायोग आलाय. सेवेचं आयोजन करत असताना आश्रम गावकऱ्याचे प्रयत्न, अर्थात गावातील सरपंच, या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्यांचे सहकारी, कार्यकर्त्याचं वैचारिक नियोजन, परिसरातील गुणवान मंडळी, अत्यंत गोड गळ्याचे असे, मला सगळ्याचे नाव सांगता येणार नाहीत, पण पहिली चाल म्हणली त्या अर्थी तुकोबरायचा संकेत असा असतो. तुकोबराय पहिली चाल कुणालाही देऊ देत नाहीत. कुणाला द्यायला पाहिजे पहिली चाल? प्रमाण पाठ नसलं तर सांगतो बरं का, पहिली चाल मानकऱ्याला द्यायची नाही. तुकोबरांता जन झिजलंय त्याला द्यायची. आपण काही झिजलो का त्याच्यासाठी त्याला द्यावी लागत असते. मान भले पण नाही फुकासाठी जयावरी गाठी झिजाई. तुकोबरांचा जीवन त्या साधनेत काही झिजवलं असलं म्हणून अशा गोडगळ्याची दोघे पहिली चाल झाली आहे. लक्ष्मण गुरुजी सतत असतात म्हणून नाव माहिती आहे. तुमचं नाव? जीवन पाटील. जीवन पाटील. भेट झाली असेल एखाद्या वेळेस. हा, मृदंगाचार्य तालमध्ये म्हणून विश्वेश्वर कोलंबीकर देवोपा, आम्ही तुमच्या गावाहूनच आलो येताना दुपारी. परमार्थामध्ये असे हिरे असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणून आमचे सकाराम पाटलाची बरेच ठिकाणी भेट होते. आज बराच वेळ आमच्यासाठी दिला दयानंद महाराजांनी. अनेक गावातली बस श्रेष्ठ मंडळी, शोभदार मंडळी, सर्वांच्या सहकार्यातून चालू असलेलं चिंतन आहे. चिंतनामध्ये विषय चिंतनाचा असा आहे, तुकोबरायांनी संतांची ओळख करून दिलेला आहे. आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये 2 उत्सव असतात. एक उत्सव असतो देव येण्याचा आणि दुसरा असतो देव येण्याचा आणि संत जाण्याचा. 2च उत्सव आपण साजरे करत असतो. येताना 3 जण येतात. देव एक येतो, संत एक येतात आणि माणसं एक येतात. देवाच्या येण्याला अनन्यसाधारण महत्व आहे, संताच्या जाण्याला महत्व आहे, आणि 3रा वर्ग आहे आपला, त्याच्या येण्यालाही किंमत नाही आणि जाण्यालाही महत्व दिलं जात नाही. हे सामान्यतः वर्ग आहे आपला. देव आल्यानंतर आपण उत्सव साजरा करत असतो आणि संत गेल्यानंतर आपण उत्सव साजरा करत असतो. या उत्सवामध्ये 2 पर्वकाळ आहेत. तुकोबरायचं सहदेव वैकुंठ गमन, तिथून सुरुवात आहे सप्तेची, आणि उद्याच्याला नाथ महाराजाचा जलसमाधी सोहळा आहे. अर्थात 2 साधू महात्म्याचं जाणं आहे, त्याचा उत्सव आहे. उत्सवातून काय मिळतं आपल्याला? मगाच कोणतरी म्हणत होतं 10-12 लाखाचा खर्च येणार आहे म्हणून, किंवा 13-15 लाखाचा खर्च येणार आहे. का करायचे उत्सव साजरे? उत्सवातून आम्हाला 5 गोष्टी भेटतात. उत्सव हा एकतेचा साधक आहे. उत्सव हा उत्साहाचा प्रेरक आहे. उत्सव हा प्रेमाचा पोषक आहे. उत्सव हा भावनेचा संवर्धक आहे आणि उत्सव हा धर्माचा संरक्षक आहे.
5 गोष्टी आपल्याला भेटतात. आता सगळ्या काही गोष्टी सांगणं शक्य नाही, पण उत्सव हा एकतेचा साधक आहे. समाज एकत्र आणण्याचं एवढंच साधन आहे. आणि उत्सवाची सुरुवात कोणी केली? उत्सवाची सुरुवात शंकरानं केली आहे. समाज जमा करायचं काम शंकराकडे होतं. ओम नमो शिव आली, कावडी घेतली खांदी, मिळविली संत मांदी, मिळवायचं काम शंकरानं केलं. आणि शंकरानं ते पुढं काम ज्ञानोबाराकडे दिलं. ज्ञानोबारांनी मिळविली मांदी, समाज जोडला. अत्यंत महत्वाचा विषय असतो. काही माणसाकडून समाज जोडला जातो, काही माणसाकडून समाज मोडला जातो. माणसं जोडता आले पाहिजे, जोडता आले. पुंडलिकरायापासून ज्ञानोबाराच्या काळाला 4500 वर्षाचा काळ गेलाय. पुंडलिकरायापासून ज्ञानोबाराच्या काळापर्यंत कितीतरी साधू संत होऊन गेले असतील, किती जणांना भजन केलं असेल, साधना केली असेल, मुक्त होऊन गेले असतील, पण समाजाचा विचार केला नाही. म्हणून 4500 वर्षामध्ये एकाचंही नाव निघत नाही. आणि ज्ञानोबारांनी समाज जोडला. ज्ञानोबाराला असं श्रेय दिलं समाजानं, ज्ञानदेवे रचिला पाया. अगोदरचे साधना केली, पण स्वतःपुरती साधना आहे. समाजाचा कधीच विचार केला नाही. जी माणसं समाजाचा विचार करतात त्यांच्याकडून समाज जोडला जातो. ज्ञानोबारांनी समाज जोडला. ज्ञानोबारांनी तीच परंपरा पुढे तुकोबाराकडे दिली. तुकोबाराला सांगितलं, तुम्ही सगळ्याला बोलवा. यारे 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 लान तोर, यारे यारे लान तोर, याती भलत्या नारी नर, याती भलत्या नारी नर, करावा विचार, करावा विचार, लगे चिंता कोना, लगे चिंता कोना, लगे चिंता कोना, लगे चिंता कोना. यारे यारे लाना तोरे, याती भलत्या नारी रे, करावा विचार, लगे चिंता कोना. यारे यारे लाना तोरे, याती भलत्या नारी रे, करावा विचार, लगे चिंता तुकोबारांनी सकळ असं येते अधिकारी यारे यारे लहान थोर सर्वांना तुकोबारांनी जवळ केलं. काही काही वेळा तुकोबाराला नावं घ्यावे लागले. मृदंगाचार्य, गायनाचार्य, नऊवाडलीत म्हणावं लागत असतं. तुकोबाराला काही काही वेळा नावं घ्यावे लागले. ब्राह्मण या, क्षत्रिय या, शूद्र या, व सगळ्याच नावं घ्यावं लागेल. त्याचं कारण काय? समाज जोडण्याचं काम इथंच होत असतं. इथं जातीचा भेद केला जात नाही. इथं वर्णाचा, इथं पंथाचा, शिक्षणाचा, वयाची कुठलीही अट नाही. म्हणून उत्सव हा एकतेचा साधक आहे. आता सगळे विषय सांगत नाही, आपल्याकडे टाईम असतो थोडा, पण उत्सव हा एकतेचा, समाज एकत्र आणण्याचं साधन असतं. म्हणून आपले 2च उत्सव आहेत. एक देव येण्याचा आणि दुसरं साधू जाण्याचा उत्सव आहे. त्याला कारण असं असतं, एक असते ती ब्रह्ममूर्ती असतात, दुसरी असतात ते धर्ममूर्ती असतात, आणि तिसरी असतात ते कर्ममूर्ती असतात. 3 लोक येतात जन्माला. देव येत असताना देव ब्रह्ममूर्ती म्हणून येत नाही, देव हा धर्ममूर्ती म्हणून येतात. संत येत असताना धर्ममूर्ती म्हणून येत नाहीत, संत येत असताना ब्रह्ममूर्ती म्हणून येतात. आणि आम्ही मात्र धर्ममूर्तीही नाही, ब्रह्ममूर्ती नाही, आम्ही मात्र कर्ममूर्ती म्हणून येत असतो. आपल्याकडं कर्म करायचं असतं. संत मात्र ब्रह्ममूर्ती, संत
ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले 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 उदरावयाले दीन जना उदरावयाले दीन जना ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्मादिका त्याची करते पालव ब्रह्मादिका त्याची करते संत हे ब्रह्ममूर्ती असतात. देव मात्र ब्रह्ममूर्ती म्हणता येत नाही देवाला. देव हा धर्ममूर्ती, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य. दोन मूर्ती जन्माला असे येतात. एक धर्माचं रक्षण करण्याकरता येतात आणि दुसरी मात्र ब्रह्म हे. विठाल विठाल. पण दोन गोष्टी आम्हाला कळायला पाहिजे. आम्हाला देव एक कळायला पाहिजे, आम्हाला देवाचं नाव एक कळायला पाहिजे आणि देवमान्य संत एक कळायला. तीन गोष्टी कळायला पाहिजे. जगामध्ये तीनच गोष्टी कळत नाही तर जगाला सगळं कळत असतं. आम्ही दररोज कीर्तन करत असतो, ही सगळी मंडळी भजन करत असते, पण तीन गोष्टी कळत नाहीत आपल्याला. देवाचं नाव एक कळत नाही, देव एक कळत नाही आणि संत एक कळत नाहीत. आता तीन गोष्टी कळत जर नसल्या ते काय करत असतील मग? समाजातले लोक म्हणतील कीर्तनकारला तीन गोष्टी कळत नाहीत, मग काय करत असतील दररोज? आम्ही तीन गोष्टी जाणून करत नाही, आम्ही मानून करत असतो. आम्हाला आणखी जाणता आलं नाही. तीन गोष्टी आहेत. एक देव कळत नाही, देवाचं नाव कळत नाही आणि देव मान्य संत हे कळत नाही. तीन गोष्टी कळत नाही. का कळत नाही त्याचं कारण असतं आहे, तिन्ही गोष्टी जगामध्ये अलौकिक आहेत आणि जग मात्र लौकिक आहे. लौकिक जगाला अलौकिक वस्तूचं ज्ञान होत नाही. अलौकिक कशाला म्हणायचं? अलौकिक ह्याला म्हणता येते. लौकिक जगाला कळत नाही त्याला अलौकिक म्हणायचं. ज्याच्यावर काळाची सत्ता चालत नाही त्याला अलौकिक म्हणायचं. जे पंचभूतात सापडत नाही त्याला अलौकिक म्हणायचं. तीन गोष्टी आहेत. देव सामान्य माणसाला कळत नाही, अलौकिक म्हणून. देवावर काळाची सत्ता चालत नाही, अलौकिक म्हणून. आणि देव पंचभूतात सापडत नाही, अलौकिक म्हणून. हे तिन्ही निकष तिन्हीकडे लावायचे. जसा देव कळत नाही तसं देवाचं नावही कळत नाही आम्हाला आणि संतही कळत नाही. काही माणसं म्हणतील इतकं भजन चाललंय, दररोज माईक लावून, विकूची माईक लावून चालू आहे, भजन कळत नाही आम्हाला. लौकिक माणसाला अलौकिक वस्तूची प्रतीती येत नाही म्हणून कळत नाही. तुकोबांनी बरंच सांगावं, लोक देवाचं नावच घेत नाहीत म्हणतात तुकोबा. शहाणे तेवढे घेतात, बाकीचे घेत नाहीत. शहाणा तो धनी तुका म्हणे सोपे आहे सर्वावनी शहाणा तो धनी घेतात शहाणा तो धनी घेतात शहाणा तो धनी घेतात तुका म्हणे सर्वावनी शहाणा तो धनी घेतात जरा प्रमाण कमी करा बरं का. माझं वैयक्तिक मत आहे. ती जरा दाट पेरल्यावर कणसावर बारीक पडतंय. जरा पातळ पातळ पेरायचं, कधीतरी एखादं प्रमाण द्यायचं. आता वेळ किती राहिला माझ्याकडं? फक्त 1 तास राहिला. 1 तास उरला खटवांग राहायच, 1च तास राहिलाय. आणि अभंगाचा तर एवढा विस्तार होणार आहे.
मग थोडे प्रमाण कमी, म्हणायला अडचण नाही पण थोडं कमी करा. तुकोबा म्हणतात शहाणा तो धनी घेतो. तुकोबाला हेच म्हणायचंय, घेत नाही ते मूर्खच म्हणायचं तुकोबाला, पण म्हणत नाहीत हा भाग वेगळा आहे. तुकोबा म्हणतात शहाणे तेवढे घेतात, बाकीचे घेत नाही तेवढे, तसंच म्हणायचं असं तुकोबाला. याचा अर्थ असा आहे, समाजातले सगळे माणसं देवाचं नाव घेत नाही. त्याचं कारण आहे देवाचं नाव कळत नाही म्हणून. ज्ञानोबा म्हणतात ज्ञानदेव म्हणे नामय सुलभ, पण सर्वत्र दुर्लभ विरळा, एखादाच घेतात. काही देवाचं नाव घेत नाहीत आणि काही माणसं घेतात, ते त्यांच्याकडे टिकत नाही. तुम्ही आम्ही भजन करत असतो पण टिकत नाही आपलं. आज 9 ते 11 घेतलं की उद्याच्याला 9 ते 11, बाकीचे 22 तास टिकत नाही. नाम चांगले चांगले. तो का म्हणतात माझे कंठी राहो म्हणतात, राहायला पाहिजे. ती राहत नाही. त्याचं कारण आहे देवाचं नाव एक अलौकिक आहे. आम्ही मात्र लौकिक असल्यामुळं कोणी घेत नाही, कुणाचं टिकत नाही आणि कुणाला गोड लागत नाही. नामदेव महाराज म्हणतात मला गोड लागतंय, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. नामदेव महाराज म्हणतात मला गोड लागते. तुकोबा म्हणतात मला देवाचं नाव गोड लागते. जीवे गोड 3 अमृत जयास फिके, त्यांच्या दृष्टीने देवाचं नाव गोड. नाम गोड, नाम गोड पुरे गोड सकळे. तुकोबा म्हणतात नाव गोड लागतं. एखादी वस्तू जर गोड असली, सर्वांना गोड लागली पाहिजे. आता गुळ आहे माझ्या समोरीच, मी खाल्ल्यावर कसा लागतो? गोड लागतं. आणि विश्वेश्वरनं खाल्लं तर गोड, कारण त्याचा गुणधर्म आहे, वस्तू गोड आहे. ती एक वस्तू जर गोड असली तर सगळ्याला गोड लागली पाहिजे. देवाचं नाव जर गोड आहे, आम्हाला का गोड लागत नाही? लागलं तुम्हाला गोड कधी देवाचं नाव? तुमचा आवाज गोड लागते पण देवाचं नाव तुम्हाला गोड लागत. आणि जर देवाचं नाव गोड लागलं असतं आम्हाला, तर टाळकऱ्यांनी तंबाखू कशाला खाल्ली असती? तंबाखू खाण्याचं एकमेव कारण आहे. एक वेळेस काय झालं, एका टाळकऱ्यानं चालू कीर्तनामध्ये तंबाखू खाल्ली आणि त्याचा असा समज होता की बहुतेक कीर्तनकारांना महाराजांना बघाय नाही म्हणून. आता आमचं सगळ्याकडे लक्ष असतं कोणाचं काय चाललंय ते. तंबाखू अशी खाल्ली त्यानं, तोंडात टाकली. ती तंबाखूचं मला वाटतं ते पांढरं होतं असेल हाताला, काहीतरी खायची वस्तू नसती ती. चुना काय खायची वस्तू आहे का ती? पण चुन्यानं पांढरं झालं. त्यानं पुंडली म्हणताना काय केलं, पुंडली म्हणून टोपीला हात पुसला. माझ्या लक्षात आलं तंबाखू खाल्ली म्हणून. कीर्तन झाल्यावर विचारलं तुम्ही कीर्तन तंबाखू खाल्ली? त्यानं सांगितलं हो खाल्ली. का खाल्ली तंबाखू? त्याचं उत्तर आहे का तंबाखू का खाल्ली? त्यानं सांगितलं महाराज कीर्तनाच्या वेळेस अगोदर कीर्तनला जाताना चहा प्याला, चहा पेल्यामुळं तोंड कडू पडलं आणि तंबाखूनं गोड करून घ्यावं लागलं मला तोंड. तंबाखू गोड असते का? गोड नाही. पण आम्हाला देवाचं नाव गोड लागत नाही. याचं कारण आहे देवाचं नाव अलौकिक आहे आणि आम्ही मात्र लौकिक आहोत, म्हणून आम्हाला देवाचं नाव गोड लागतं. तुकोबाऱ्याचं प्रमाण आहे. तुकोबारे म्हणतात साखरेची गोडी सारखी सकळा, थोरा मोठ्या बाळा धाकट्या. तुकोबा म्हणतात वडील माणसानं खाल्लं तरी, चोपदारनं खाल्लं तरी गुळ गोड लागतो, कीर्तन खाल्ला तरी गोड लागतो, लहान मुलानं खाल्ला तरी गुळ गोड लागतो. त्याचा गुणधर्म गोड आहे, सगळ्याला गोड लागलं पाहिजे. आणखी दुसरं चिंतन आहे तुकोबाऱ्याचं. साखर म्हणून खाल्ल्यावर गोड लागते आणि धोंडा म्हणून खाल्लं तर तुकोबा म्हणतात साखरेशी म्हणता धोंडा तरी का तोंडा नृची. एक वस्तू सगळ्याला गोड लागली पाहिजे. देवाचं नाव जर गोड आहे तर सगळ्याला गोड लागलं पाहिजे. आम्हाला का गोड लागत नाही याचं एक कारण आहे, देवाचं नाव अलौकिक आहे, आम्ही मात्र लौकिक आहोत म्हणून गोड लागत नाही. दुसरं चिंतन आहे आम्हाला देव एक कळायला पाहिजे. देव ही सगळ्या माणसाला विषय होत नाही. ज्ञानोबा म्हणतात देव बघण्याची नजर क्वचित माणसाला असते. ज्ञानाचा डोळा डोळसा तो डोळा अशी विरिशा, स्तुती न हो भोसा भाग्याचा तो एखादाच भाग्यवान असतो. आणि भजन करत असताना देवाला ओळखून केलेलं भजन सार्थक ठरत असतं, न ओळखीता केलेलं भजन पूर्ण होत नाही. माते निनुनी भजन वायाची गा अन्यान, म्हणून कर्माचे डोळे ज्ञान निर्दोष व्हावे. ज्ञानोबा म्हणतात आम्हाला देव कळायला पाहिजे, पण देव कळत नाही. कळत कुणालाच नाही. ज्ञानोबा कीर्तनकारला कळत नाही म्हणत नाहीत,
ज्ञानोबराय टाळ करायला कळत नाही म्हणत नाहीत ज्ञानोबराय. ज्ञानोबा म्हणतात देवाच्या बाबतीमध्ये योगी या दुर्लभ तो. योगी याला जो दुर्लभ आहे तो देव बघितला. कारण काय, कीर्तनकारला दुर्लभ नाही ही सामान्य गोष्ट आहे. कीर्तनकार म्हणजे गोष्टी आहेत. आता कीर्तनकार म्हणजे त्या तिथपर्यंत गेलेली माणसं नाही, सगळ्या गोष्टी चालल्या जात आहे. ज्ञानोबा म्हणतात योगी या दुर्लभ तो मी बघितला. कारण काय, सामान्य माणसाचा विषयच होत नाही तो देव मी बघितला. नामदेव महाराज म्हणतात योगी याच्या ध्याना ध्याता नातुडशी तो तो आम्हापाशी मागे पुढे. आमच्या मागही आहे आमच्या पुढे आहे. कारण काय, सामान्य माणसाचा विषयच होत नाही तो देव ज्ञानोबारांनी बघितलाय. तो देव नामदेव महाराजाच्या मागं पुढे आहे. तुकोबा म्हणतात नेनती वेद श्रुती कोणी आम्हा भाविका वाचनी. आमच्याशिवाय देव कुणाला कळत नाही. कारण काय, अलौकिक वस्तू जर बघायची असली आम्हाला जीवन अलौकिक बनवावं लागेल. साध्या माणसाला देव दिसत नाही. ज्ञानोबाला विचारलं तुम्हाला देव दिसतो? ज्ञानोबांचा जगात दिसतो. जगामध्ये विठ्ठल जळी तळी भरला रिता ठाव नाही उरला. अज्ञानातीने पाहिला विठ्ठल ती विठ्ठल. विठ्ठल जळी तळी भरला नाही उरला. अज्ञानातीने पाहिला विठ्ठल ज्ञानोबा म्हणतात जगामध्ये देव भरलेला दिसला. भरला घनदाट हरी दिसे भरला घनदाट. ज्ञानदेवा पाट हरी हा वैकुंठ भरला घनदाट. घनदाट हरी जगामध्ये देव दिसतो. ज्ञानोबाला हरिपाठामध्येच प्रश्न केलाय, तुम्हाला देव दिसतो आम्हाला का दिसत नाही? तुम्हालाच कस काय दिसतो? देव दिसण्यासाठी ज्ञानोबारांनी जगामध्ये ते 3 अलौकिक वस्तू येतात. त्याच्यामध्ये एक वस्तू आहे अलौकिक देव. ज्ञानोबा म्हणतात त्या 2 गोष्टीचा आपण अंगीकार केला पाहिजे. कोणकोणत्या? एक तर संताची संगती केली मग देव दिसतो, नाहीतरी अलौकिक नामचिंतन केलं मग देव दिसतो. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी मग मात्र हरी दिसे जनिवनी आत्मतत्व. हरी दिसे जनिवनी त्याला एक कारण आहे, अलौकिक देव बघायचं तर अलौकिक संत आमच्या जवळ पाहिजे, संगती व्हायला पाहिजे. आणि दुसरं चिंतन केलं ज्ञानोबारांनी, नामचिंतन जर आपल्याकडून घडलं. ज्ञानोबा म्हणतात तेने दश दिशा आत्माराम. ज्ञानदेव नाम राम कृष्ण ठसा तेने दश दिशा. एक तरी अलौकिक वस्तू बघण्यासाठी अलौकिक संत पाहिजे, नाहीतरी अलौकिक देवाचं नामचिंतन करावं लागेल. देव अलौकिक आहे, देवाचं नाव अलौकिक आहे. आणि तिसरा मुद्दा आहे आपला, देवमान्य संत अलौकिक आहेत. आम्हाला संत एक कळाले पाहिजे. 3 गोष्टी कळल्या पाहिजे. पण आजच्या अभंगापुरता जर विचार केला आम्हाला आज संत कळाले पाहिजे. आणि संत कुणाला कळत नाहीत. घरातल्याच माणसाला कळत नाहीत, बाहेरच्या आलं तर कळत नाहीत. मग घरच्याही माणसाला कळत नाही. मुलगा जर संत आटला तर वडिलाला कळलं नाही. भाऊ संत होता भावाला कळलं नाही. वडील संत होते मुलाला कळलं नाही. पत्नी संत होती पतीला कळलं नाहीत. पती संत होते पत्नीला कळलं नाहीत. आपलं वाङ्मय सांगतं सगळं. भक्त प्रल्हाद संत होते, हिरण्यकशिपूला नाही कळाले. बिभीषण संत भक्त होता, रावणाला नाही कळालं. संत सुखू संत होत्या, पतीला नाही कळाले. नाथ महाराज संत होते, हरिपंडिताला नाही कळाले. तुकाराम महाराज संत होते, जिजाबाईला नाही कळाले. घरच्याच माणसाला कळत नाही. आणि त्या काळातल्या गोष्टी नाहीत आत्ताही सध्याच्या काळामध्ये माणसंच कळणार माणसाला.
चांगले माणसं आपल्या जीवनात कळाले पाहिजे, संत कळाले पाहिजे. याचा अर्थ आहे चांगले माणसं आपल्याला कळाले पाहिजे. का कळाले पाहिजे? चांगले माणसं जर नाही कळाले, चांगली माणसं आपल्यापासून दूर जातात. आणि एकदा चांगली माणसं जवळून गेली, वाईट माणसाला बोलवावं लागत नाही, आपोआप जवळ येतात. सीताई साहेबांना वनवासात गेल्याबरोबर चांगले 2 माणसं जवळून लांब दूर घातले होते. कोण कोण घातलं होतं? रामप्रभूला नसलेल्या हरणाच्या पाठीमागे घातलं, लक्ष्मणाला नसलेल्या आवाजाच्या पाठीमागे घातलं. 2 चांगली माणसं गेली, रावणाला बोलवावं लागलं नाही, आपोआप रावण आला. हे रामायणातली कथा नाही, आपल्या जीवनातली. आपल्या जीवनातून एकदा का चांगले माणसं गेले तर वाईट माणसं आपोआप जवळ येतात. म्हणून आम्हाला चांगले माणसं कळाले पाहिजे. आणि संत कळणं अत्यंत कठीण आहे. पाहुणा घालवेल पाला, पायी चालवेल गगन, भूत भविष्य कळू येईल वर्तमान, परे त्या साधूचे नकळे. साधूचं महत्वच कळत नाही. आणि तुकोबरायचा आग्रह आहे, आसो ठावे सकळा. शब्द महत्वाचा बघा. तुकोबरांत आसो ठावे सकळा. सगळ्याला माहिती झाली पाहिजे चांगले माणसं. चांगल्या माणसाशिवाय जीवनाचा उत्कर्ष होत नाही, विकास होत नाही, माणूस उंचीकडे जात नाही. म्हणून आम्हाला चांगले माणसं कळाले पाहिजे. तुकोबरांत आसो ठावे सकळा. सर्वांना कळाले पाहिजे, खरं आहे, पण कळत नाही त्याची काय वाट आहे. ज्यावेळेस संत कळत नाहीत, तुकोबरांत संत कळण्यासाठी संत झाल्यावर कळत. भक्ताचा महिमा भक्त ती जाणती, भक्ताचा महिमा भक्त ती जाणती, महिमा भक्त ती जाणती, भक्ताचा महिमा भक्त ती जाणती. भक्ताचा महिमा भक्त ती जाणती, भक्ताचा महिमा भक्त ती जाणती, भक्त ती जाणती, भक्ताचा महिमा भक्त ती जाणती. दुर्गम हे गती अनिकासी, दुर्गम हे गती अनिकासी, दुर्गम हे गती अनिकासी, दुर्गम हे गती अनिकासी, कानूनी नेती झाले तेरे मुखे, कानूनी नेती झाले तेरे मुखे. भक्तची जाणती, दुर्लभ या गती अनेकासी. तुका म्हणे अंगी पावते आपण, तरीच महिमा नेल. तुम्ही अलौकिक बनल्याशिवाय संत तुम्हाला कळणार नाहीत. संत तर कळत नाहीत. आणि तुकोबरायचा आग्रह आहे की आसो ठावे सगळा. तुका म्हणतात सगळ्याला कळ. का कळाले पाहिजे? का जाणून घ्यायचे संत आम्हाला? तुकोबराय ज्ञानोबराय नाथ महाराज का कळाले पाहिजे तुकोबराय? तर तुकोबरायचं म्हणणं असं आहे, तुकोबराय म्हणतात आमच्या उद्धारासाठी आलेत म्हणून कळाले पाहिजे, आमचं हित घेऊन आलेत म्हणून कळायला पाहिजे, आमच्या कल्याणासाठी आलेत म्हणून कळाले पाहिजे, आमच्या उपकारासाठी आलेत म्हणून कळाले पाहिजे. हे 4 कारण गात्यामध्ये सांगितले. आणि या अभंगामध्ये 2 कारण आहेत का कळाले पाहिजे. तुकोबराय म्हणतात आमची इच्छा पूर्ण होणार आहे म्हणून कळले पाहिजे. आणि शेवटच्या चरणामध्ये म्हणतात आमचं जीवन संताच्या जवळ गेल्या तृप्त होणार आहे म्हणून कळले पाहिजे. येथे इच्छा पुरत असे म्हणून कळले पाहिजे. तुका म्हणे रोकडे केने सेविता येणे पोटदाय. तृप्त झाले पाहिजे. इथं संताच्या जवळ गेल्या तृप्ती होणार आहे आणि आमच्या इच्छा पूर्ण होणार आहे म्हणून आम्हाला संत कळाले पाहिजे. संत कळाले पाहिजे, पण संत कळत नाहीत. त्यावेळेस तुकोबारायला विचारलं महाराज, संत कळत नाही तर कळाले पाहिजे आग्रह आहे, तर एखाद्या संताला दया यावी लागत असते.
त्या संतांनी आम्हाला संत सांगावे लागतात. काय लक्षणं साधूचे आहेत, काय साधूची उंची आहे, काय साधूची स्थिती आहे, काय निश्चिंती आहे, काय तृप्ती आहे आणि काय प्राप्ती आहे. 5 गोष्टी सांगाव्या लागतात. संताची उंची, स्थिती, निश्चिंती आणि प्राप्ती या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात. संत नेमके काय उंची ते संतांनी सांगावं लागतात. आज तुकोबर आहे प्रवृत्त झाले सांगायला. तुकोबर म्हणतात मी तो सांगत असे भावे, मी सांगतो तुम्हाला संत, असो ठावे सगळा मी सांगतो तुम्हाला संत. मग तुम्ही संत सांगा आम्हाला, नेमके संताची उंची काय ती. तुकोबाला उंची सांगण्यासाठी जगामध्ये एकही वस्तू सापडली नाही. तुलना करत असताना आता विश्वेश्वर कसा मृदंग वाजवतात, जवळपास तुलना करायला माणूस आपल्याला सापडत का? सापडतो गुरुजी? सापडत नाही जवळ. तसं माणूस लागतो, त्याची योग्यतेचा माणूस लागतो, त्याच्या संग तुलना करावी लागत. तसाच पाहिजे. मृदंग कोण वाजवत नाही, बरेच वाजवितात आणि बरेच बडवितात. एक नमुन्याचे माणसात बरेच आम्हाला रोज सापडतात. कारण काय, तत्सम माणूस त्याच योग्यतेचा माणूस लागतो तुलना करत असताना. तुकोबाला संताची उंची सांगायची, नाथ महाराजाची उंची सांगायची आहे, तुकोबाराची उंची किंवा ज्ञानोबाराची उंची सांगायची आहे. संताची उंची काय उंचीची संत येतं तुकोबारा तुलना करतात फक्त देवाशी. तुकोबारांतात संत इतक्या उंचीच्या येतं, देव आणि संत अभंगाचं पहिलंच आहे. देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत, आपण बोलावं का न बोलावं घ्या, पण काही विलज नाही. तुमच्याकडे आवाज आहे आणि आमच्याकडे नरड आहे, एवढंच राहिले. दादानी संदीपन दादानी एकदा सांगितले होते आळंदीमध्ये, कीर्तनकारांना अर्धा तास बोललेलं आणि गायकांना 1 प्रमाण म्हणलेलं बरोबर असतं. कीर्तनाला 7 चढतो म्हणाले दादानी, 7 चढतोय कीर्तन, प्रमाण अत्यंत आहे. तुकोबारांनी संताची उंची सांगायला सुरुवात केली. काय उंचीचे संत आहेत तुकोबारांतात, देवा एवढी उंची संताची असते. देवते संत, देवते संत, उंची देवा एवढी आहे. पण फरक असा आहे, देवाला आपली उंची वाढवावी लागत नाही, संताला उंची वाढवावी लागत असते. देवाला जन्माला यावं लागत नाही, देवाला संसार करावा लागत नाही आणि देवाला जावं लागत नाही. हे 3 गोष्टी देवाकडनं आहेत. तुकोबाराचंच प्रमाण आहे. सर्वगत संपूर्ण सर्वत्र असणे होण्या आणि जाणी नाहीत.
तो सर्वगत आहे, संपूर्ण आहे, सतत आहे, म्हणून देवाला जावं लागत नाही, यावं लागत नाही. संताचं तसं नाही. संताला आपल्यासारखं जन्माला यावं लागत असतं, आपल्यासारखा संसार करावा लागत असतो, आणि संसार करत करत उंची वाढवावं लागत असतं. नाथ महाराजांनी संसार केला, नाथ महाराजांनी संसार करत करत उंची वाढवली. तुकोबांनी संसार केला, ज्ञानोबांनी संसार केला. काही माणसाला वाटतं असं ज्ञानोबाचा कुठं संसार होता म्हणून. 3 प्रकारचे संस्कार आहेत. संस्कार, ज्ञानोबाचा संस्कार भावरूप संस्कार होता, तुकोबाचा संसार प्रतिकूल संसार होता, नाथ महाराजाचा संस्कार अनुकूल संसार होता. हे संसारामध्ये फरक आहे. ज्ञानोबा म्हणतात अवघाची संसार, हे भावरूप संसार होता त्यांचा. हे संसार करावं ज्ञानोबा चिंतन आहे ज्ञानेश्वरीमध्ये. एरवी अनेकाची परी तेही एक शरीरी, अशेषही व्यापारी वर्ततात. ज्ञानोबा म्हणतात ते जन्माला येतात आपल्यासारखे संसार करतात, तेही नेत्री पाहे सर्वने ऐकतो आहे, परी तो तेतीचा नव्हे नवल देखे. ज्ञानोबा म्हणतात जन्मानं आमच्यासारखे आहेत, पण जगण्यानं सारखे नाहीत. जन्मानं सगळे माणसं सारखे असतात, जन्मात फरक करता येत नाही, पण जगण्यात फरक करावा लागत असतं. आणखी एक शब्द बोलू, तुमच्या मापात बसत नाही पण बोलतो. आता जगण्यात फरक म्हणण्यापेक्षा वागण्यात फरक करावा लागत असतं. वागणं बदललं की उंची वाढत असते माणसाची, वागण्यावरून सगळे उंची ठरत असत. काय फरक आहे संततेनं आपल्या जगण्यामध्ये? एक फरक असा आहे, संत जगत असताना बरं होण्याकून जगतात, आम्ही जगत असताना बरं वाटण्याकून जगतो. बरं वाटणं आणि बरं होण्यामध्ये बराचसा फरक आहे. ज्या गोष्टीनं बरं वाटतंय त्या गोष्टीनं बरं कधीच होत नाही. प्रत्येक माणसानं लक्षात ठेवायला पाहिजे, ज्या गोष्टीनं आम्हाला बरं वाटतंय त्या गोष्टीनं बरं कधी होत नाही. साधू महात्मे बरं वाटणं. मग आम्ही बैठकीत बसल्यावर पाटील आलेत का? नाही, बैठकीत पाटील कुठं बसले? पाटलांना आम्ही निघायच्या टायमाला बिडी पिटवली. आता आम्हाला काही म्हणता येत नाही, लहान तोंडी मोठा कशाला घ्या, पण आम्ही तिथं काढत नाही, पण कीर्तनात काढत. मला एवढ्या पुरतं घ्यायची ती बिडी. बिडी असेल नाही गुरुजी, तंबाखू असेल. बरं, तंबाखू आणि बिडी बरं वाटतंय म्हणून का बरं होतंय म्हणून? बरं वाटते. कसं ते बिडी ज्यांनी वळली ती म्हणणार नाही बरं होतंय म्हणून. बिडी आणि तंबाखू ही बरं होण्याकून नाही, फक्त बरं वाटण्याकून आहे. आणि ज्या काही गोष्टी बरं वाटण्याकून असतात त्या गोष्टीत बरं कधी होत नाही. कीर्तन ऐकत असताना हसल्याला बरं वाटतंय का? कसं वाटतंय? कीर्तनकारांना हसं वाटतंय का? बऱ्याचशा समाजाची अपेक्षा असते, महाराज जर हसवत नसला तर उठून जातील माणसं. अपेक्षा असते माणसाची. कीर्तन हे बरं वाटण्याकून असावं का बरं होण्याकून असावं? बरं होण्याकून. बरं, दुसरं एक चिंतन सांगतो. तुमच्या गावातल्या लेकराला काय आवडतंय ते मला माहीत आहे. तुमच्या गावातल्या लेकराला, तुमच्या घरच्या लेकराला काय आवडतं ते मला माहीत आहे. आता 4 वस्तू घरी गेल्यावर सकाळी टाकायच्या, त्याच्या पुढं एक बदाम एक टाकायचा, काजू एक टाकायचा, खारीक एक टाकायची आणि मुरकुल एक टाकायची. कोणतं उचलतंय? नक्की कोणतं उचलतंय? मुरकुलच उचलतंय. पण त्याच्या आईला कळायला पाहिजे मुरकुल बरं वाटण्याकून आहे, बरं होण्याकून नाही. त्याच्या आईला कळायला पाहिजे. तसं समाजामध्ये समाजाला कोणतंही वाटू जा बरं, पण कीर्तनकाराला कळायला पाहिजे एवढ्या समाजातून एकतरी माणसाला आपल्या अभंगाची दिशा कळाली पाहिजे. का फिरायचं आम्ही रात्राच्या रात्र? आमच्या रात्रा चालल्या तर रात्रा 3 वाजतात आम्हाला. कालच्या रात्री मी मतकटीला होतो कर्नाटकमध्ये, दुपारी लोह्याला होतो, आज इथं आलो, उद्या दुपारी कीर्तन. का फिरायचं आम्ही? आम्ही फिरत असताना पैसे गोळा करण्यासाठी फिरायचं नाही. तुकोबाराचा वारसा घेऊन निघालो आम्ही. तुकोबाराचा नाथ महाराजाचा वारसा घेऊन निघालो. जगाच्या कल्याण आम्ही म्हणत असतो. जगाच्या कल्याणा दिसतंय कुठं कल्याण? दिसत नाही. कारण काय? आमचं कल्याण व्हायला पण जगाचं कल्याण होई नाही. कारण संप्रदाय ह्याच्यासाठी काढला होता. संप्रदाय
आत्मकल्याण झालं पाहिजे आणि जगाचं कल्याण झालं पाहिजे. आपलंही कल्याण झालं पाहिजे आणि जगाचंही कल्याण झालं पाहिजे. कारण साधूजीच बोलले, बरं होण्याकून बोलले. साधूची क्रिया झाली, ते बरं होण्याकून झाली. आम्ही बोलतो, बरं होण्याकून बोलत नाही, बरं वाटण्याकून बोलतो. काय फरक आहे दोन्हीमध्ये? ज्ञानोबा म्हणतात बरं होण्याकून बोला, ग्रंथ तयार होतात बोलण्याची. रिकामेची तोंड करू गेले बडबड, गीते ऐशी कोडा तुडले. ग्रंथ तयार होतात. आम्हाला बोलायला भांडणं तयार होतात, भांडणं. ग्रंथ तयार होत नाही. बोलत असताना बरं होण्याकून बोलतात, चालत असताना क्रिया करत असताना बरं होण्याकून करतात. म्हणून साधू मोठे होतात. एक कारण आपल्या लक्षात आलं, बरं होण्याकून जगलं की माणसाची उंची वाढत असते. दुसरं जगणं असं असतं साधूचं. साधू जगत असताना आत्मभावनेने जगतात आणि आम्ही जगत असताना देहभावनेने जगतो. काय दोन्हीमध्ये फरक आहे? आत्मभावना या शब्दाचा अर्थ आहे कोणत्याच काळात बदलत नाही, आणि देहभावना सारख्या बदलत असतात. देहभावना कधी बदलतात? माणूस बदलले की माणसं बदलतात, वेळ बदलली की माणसं बदलतात, आणि वय बदललं तरी माणसं बदलतात. हे बदललं जे का देहभावना आहे. तुकोबाराचे प्रमाण आहे का? तुकोबार म्हणतात आम्ही बदललोच नाही. इतकं जी उंच झालो याचं कारण आहे आम्ही बदललो नाही. कधीपासून बदललो नाही तुम्ही? मागे बहुता जन्मी, जन्माची जन्म बदललेत पण भावना नाही बदलली. हेच करत आलो आम्ही. आता ईश्वरला म्हणता येईल का मागे बहुता जन्मी वाजवीत आलो आम्ही? शक्य तर आहे का आपला? आपण भावना बदलीत आलो. साधून कुठलीच भावना बदलली नाही. इतका प्रयत्न करत असताना साधू म्हणतात मागे बहुता जन्मी हेच करत आलो, भावना कायम ठेवली. इथं आल्यानंतर प्रयत्न चालू आहे. किती प्रयत्न चालू आहे महाराज? युद्धासारखा इथं युद्धासारखं कुठलीच उणीव दिसत नाही. तुकोबार म्हणतात नकळे दिवस किराती, सारखं चिंतन चालू आहे. 8ही प्रहर 12 मास निरंतर. माझी मज झाली, तुका म्हणे झाली, माझी अनावर बोली. जीवे झाला चळ, नेगे अवसान ते पळ. ओसना उनिडी तुकोबाराचे प्रयत्न चालू आहे. इतका प्रयत्न चालू आहे तुकोबाराचे. का प्रयत्न करायचा? तुकोबारांचा उंचीला जाण्यासाठी प्रयत्न करावं लागत असतो. देह निश्चित करण्यासाठी आपल्याला उंचीकडे जाण्यासाठी आपला देह निश्चित होऊन आपल्याला तिथपर्यंत प्रयत्न करावा लागत असतो. तुकोबारांतात माझा इथं आल्यावर प्रयत्न चालू आहे. जर इथं देह पडला, भावना नाही बदलली तुकोबाराची, गेहीने मी जन्म, याच्यासाठी जन्म घ्यायचा पुन्हा आपल्याला या गोष्टी शक्य नाही. तुकोबारांत ह्याच्यासाठी जन्म घेईन. एकच का अनेक? एकच घेईन नाही, गेहीन जन्मांतरे जन्मांतरी. जन्मचे जन्म घेईन, इथपर्यंत जाणार म्हणजे जाणार. जन्म घेईन मी नाना, बहुत भोगीन यातना, यातना भोगीन पण जन्म घेईन. ही आत्मभावना आहे. ज्यावेळेस आत्मभावनेने जगणं असेल त्यावेळेस माणसाची उंची वाढत जाते. एक तरी बरं होण्याकून जगत असावे, दुसरं आत्मभावनेने जगत असावे, आणि तिसऱ्या जगण्यातला फरक आहे जन्माचा मोठेपणा खरा नाही, जगण्यातला मोठेपणा असावा लागतो. काही माणसं म्हणतात आम्ही फलाण्याचे, हे जन्माचा मोठेपणा ठरत नाही. जन्मानं व्यक्तित्व जन्मानं मिळतं आणि व्यक्तिमत्व मिळवावं लागत असतं. काही गोष्टी जन्मून मिळवावं लागतात, जन्मान नाहीत मिळत. सगळ्या तुमच्याच गावामध्ये 3 जण भाऊ आहेत, तुमच्याच गावामध्ये 3 जण भाऊ आहेत, पण 3घाची किंमत सारखी नाही. काही माणसं म्हणतील कुणाचं माहित आहे या गावातलं महाराजांना, पण याच गावातलं सांगतो. 3 जण भाऊ आहेत, एकाची किंमत आहे 40 रुपये लिटर, एकाची किंमत आहे 50 रुपये लिटर,
आणि एकाची किंमत आहे 700 रुपये किलो. कोण कोण आहेत? 3 जण भाऊ. शास्त्राचं म्हणणं आहे, शास्त्र जन्माचा मोठेपण नाही. एका घरामध्ये जन्मले 3 जण. नाही जन्माने ज्येष्ठत्वम गुण उच्चते. दधी दुग्धम घृतम ददा. दूध असल, दही असल, नाहीतर तूप असल, तिघाची किंमत सारखी नाही. कोणकोणत्या घरात जन्मले? एकाच घरात जन्मले. जन्माचा मोठेपणा नाही, जन्मल्यानंतर काय करते त्याच्यावर मोठेपण आहे. म्हणून इथं आल्यानंतर साधूचं जगणं, आपल्या जगण्यामध्ये हा फरक आहे. का विसरत नाहीत साधूला माणसं? तुकोबऱ्याच्या सहदेव वैकुंठ गमनाचा पर्व काळावर सप्ताह करायचा. का बरं करायचा? नाथ महाराजाचं जलसमाधी सोहळा मध्ये यावा. का विसरत नाहीत लोक? जग विसरत नाही या माणसाला, जग विसरत नाही. आणि आमचा जर विचार केला, घरातलेच माणसं विसरतात आम्हाला. बऱ्याचशा म्हाताऱ्या माणसाला विचारावं काय चाललंय तुमचं म्हणून, ते म्हणतात महाराज आता काय नाही, फक्त ही नाही म्हणून राहिला आम्ही म्हणून. घरातली माणसं विसरत नाही. तुकोबाऱ्याला ज्ञानोबाऱ्याला का विसरत नाही? त्याचं कारण आहे जगण्यामध्ये फरक केला त्या माणसाने. परमार्थ साधत असताना तुकोबाऱ्या म्हणतात जाळोनी संसार बैसुलो अंगणी. परमार्थातली उंची सहज नाही भेटत. तिथपर्यंत जाण्यासाठी राज्य मिळवायचंय, भीक मागून नाही भेटत. माणसं फोडावी लागतात, 50 फोडावी लागतात. सहज कसं भेटेल? एवढी क्रांती करावी लागते, सहज नाही होती. आणि कुणी माणसानं सहज बघ, तुकोबाऱ्याचं प्रमाण आहे. तुकोबाऱ्या म्हणतात भिकेसाठी राज्य कोण देतो? भीक मागून राज्य नाही भेटत. जीवनामध्ये क्रांती करावं लागतं. तुकोबाऱ्या इतक्या उंचीवर का गेले? तुकोबाऱ्या म्हणतात या जाण्यासाठी आम्हाला एवढा खडतर प्रवास करावा लागला, संसाराची होळी करावी लागली. संसाराच्या नाव्या घालून या वाढत हा पुण्य धर्म केला. दोन्ही मध्ये फरक असा आहे, आम्ही देवाचा विसर आहे. आम्हाला देवाचा विसर वाढविला संसार. असे छोटे छोटे प्रमाण आहे तुकोबाऱ्याचे. देवाचा विसर वाढविला संसार. आणि तुकोबाऱ्यांनी देहाचा विसर केला आनंदी संसार. ते देहाला विसरून परमार्थ केला. आम्ही देवाला विसरून परमार्थ चालू आहे. जी माणसं देवाला विसरून परमार्थ करतात, परमार्थात कधीच मोठे होत नाही. ती माणसं संसारात मोठे होतील, पैसे मिळवतील, श्रीमंत होतील, पण परमार्थाची उंची त्यांच्या हाताला कधीच लागणार नाही. साधू महात्म्याने परमार्थातली उंची गाठली, संसारातली नाही गाठली उंची. इतके उंच का झाले? इथं आल्यानंतर उंची गाठता येत असते. परमार्थात आल्यावर तिथपर्यंत जाता येतं, प्रयत्न पाहिजे. पण जन्माचा मोठेपणा नाही. काही इथं आल्यानंतर बसताना डाकू होता, उठताना डाकू नाही उठला. कोण उठला? परमार्थात बसताना डाकू बसला होता, उठताना लक्षात आला नाही. बसताना वाल्या कुळी बसला होता, उठताना वाल्या कुळी नाही उठला, उठताना वाल्मिक ऋषी. जन्मानं सामान्य असलेला पण परमार्थात असामान्य उंचीपर्यंत गेले काही माणसं. काही जन्मानं निंदनीय होते पण कर्मानं वंदनीय झाले. कोण कोण होतं? आजामेळा भिल्ली, तारेले कुंटिनी, प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. जन्मानं निंदनीय, नंतर मात्र वंदनीय. जन्मानं सामान्य, नंतर मात्र ऋषी म्हणून बोलीला वाल्मिक तैसाची करण. एवढा अधिकारची प्राप्त आहे का? एवढी उंची इथं मिळत असतील. पण कधी कधी आपलं जगणं जर उलट झालं तर उलटही होत असतं. जगण्यामध्ये आपला फरक आहे. गुरुजी, काही काहीला वंदनीय म्हणायचं का निंदनीय म्हणायचं? काही खरं तर जन्मानं काही वंदनीय आहे, म्हणून प्रवास बदलला. काहीचा हा भाव वेगळा आहे. जन्मानं वंदनीय आहे, भारताची आई म्हणून वंदनीय आहे, दशरथ राजाची पत्नी म्हणून वंदनीय आहे. किती दिवस वंदनीय होती? काही 1-2 दिवस नाही. रामाचा राज्याभिषेक होणारा ही बातमी कळाली, पेपरला आली. पेपरला त्यावेळेच्या पेपरचं नाव होतं मंथरा पेपर. पेपरला बातमी आली की सकाळी पेपर येऊन पडला आणि सांगितलं उद्या रामाचा राज्याभिषेक होणार आहे म्हणून. मंथरेची बातमी ऐकल्याबरोबर कैकेयीला आनंद झाला होता. आनंद झाला, गळ्यामधला हार काढला आणि मंथरेच्या गळ्यामध्ये टाकला. ही हार घे, मला आनंदाची बातमी म्हणून. मंथरेनं सांगितलं आनंदाची बातमी नाही आणायला, तुला सावध करायला आली म्हणून. तुझ्याकडून ही चूक होते. इतक्यामध्येच कैकेयीने 3 शब्द वापरले. पहिला शब्द वापरला तू मूर्ख आहेस म्हणून.
दुसरा शब्द वापरला तू पापी आहेस म्हणून, आणि तिसरा शब्द वापरला आमचं घर फोडतीस का वाकड्या नजरेचे म्हणून. तिन्ही शब्द वापरले तर रामायणामध्ये. जैसा भरत तैसाचे राम, दोन्ही मज समसमान, तो मूर्खत्वे मानेशी दुःख मज महासुख रामराज. भरत इष्ट राम अनिष्ट, ऐसे माने तिथे अति पापिष्ट, तू पापी आहेस. आणि तिसरा शब्द वापरला जैसा भरत तैसाचे राम, दोन्ही मज समसमान, दोन्ही सारखे येतं. भरत अधिक राम कनिष्ठ असं काही म्हणता येत नाही. तीन शब्द वापरत असताना काही आतापर्यंत वंदनीय होती, पण काही मात्र हे सांगत असताना मंथरेनं गडबडा लोळायला सुटली. ऐशी म्हणून गडबडा लोळले, केस सुटले मोकळे. काही उठून तैवेळे भाव बळे आलिंगी, आलिंगन देताल नवलपरी, आलिंगन दिल्याबरोबर विकल्प शिरला. आणि काही म्हणायला सुरुवात केलं, जष्टाशी धाडावे दुरी दिगंतरा, दुरी दिगंतरा. इथून मात्र प्रवास असा झाला, काही इथून पुढे म्हणायला सुरुवात केलं, काही वंदनीय नाही, काही जगण्यातला फरक आहे. जन्मानं वंदनीय असू द्या, प्रवास जर चुकीचा झाला आणि समाज एक चूक झाली माफ करत नाही. विश्वामित्राचं मंदिर आणखी बांधलं नाही लोकांनी, साध्या महाराजाचे बांधले. पण विश्वामित्राचं का बांधलं नाही? जीवनामधली चूक भरून कधी निघत नाही. जगण्यातला फरक पाहिजे जगण्यामधला. कैकेयीला मात्र इतकं निंदेने जगानं ठरवलं. मला वाटतं या गावामध्ये आत्ता देखील कैकेयीचं नाव नसेल. नाही बरं, आणखी माफी मागून बोलू का? कैकेयीच्या स्वभावाच्या नाहीत का बाया? आणि तुमच्याकडे असल्या तर आमच्याकडे आहेत. कैकेयीच्या स्वभावाचे जरी असले का, एकदा निंदनीय नाव झालंय, पुन्हा त्या माणसाला वंदनीय होता येत नाही. जर माणसाचं जगणं फरक झाला, जगण्यात साधूंनी फरक केला आणि साधू उंचीमध्ये गाठले. आणि एक शेवटची 1-2 चिंता सांगता येईल आपल्याला. साधू गुण वाढवून मोठे झाले. जीवनामध्ये गुण वाढत, गाणं वाढवून मोठं व्हावं लागतं, मृदंग वाजवून प्रॅक्टिस करून मोठं व्हावं लागतं. साधूने गुण वाढवला म्हणून मोठे झाले. पण फक्त गुणावर मोठं होत नाही माणूस. मृदंग वाजवून हा गुण आहे, पण स्वभाव जर अवगुण असला तरी ईश्वरला कोणी विचारत नाही. प्रमाण सांगा मी तुक बरेच मोले की स्वभाव गुणी येरवी तिथे नपुसे कोणी तुक, कोणी विचारलं तुम्हाला? एक गुण असावा पण त्याच्या सोबतीला अवगुण जीवनामध्ये नसावा. कर्णाकडे एक गुण होता औदार्य म्हणून, पण त्याच्या सोबतीला कितीतरी अवगुण होते. धर्मराजाकडे अनेक गुण होते पण एक अवगुण निघाला. कोणता होता अवगुण? हे खेळणं अवगुण सांगितलं नाथ महाराजांनी. नाथ महाराजांचा तो धर्मराजा बहुपुण्यराशी का धूत खेळे दुर्योधनाशी, हरून एकांता केली उपाधी. कारण काय? जीवनामध्ये गुण असावा पण जीवनामध्ये अवगुण नसावा. काही माणसाकडे गुण असतात आणि रूप असतात पण अवगुण नसायला पाहिजे. गुण तो सार, रूप मध्याकार. विश्वेश्वरकडे दोन्ही वेळ वगैरे गुणी आहे, रूप आहे, तुकोपर्यंत. आणि तिसरा जर असता अवगुण तो फार पिडत असे, तुकोपर्यंत आता अवगुण नसायला पाहिजे. इंच्याला कोण मारतय? इंचू. इंच्याला मारण्याला कारण फक्त त्याची नांगी आहे. तुकोबऱ्याचं प्रमाण आहे इंचा पिढी नांगी. तुकोपर्यंत नांगी जर असली, नांगी म्हणजे अवगुण आहे. म्हणून कोणत्याच कीर्तनकाराला नांगी नसावी, कोणत्या टाळकऱ्याला नांगी. जीवनामध्ये अवगुण जीवनामध्ये नसायला पाहिजे. अवगुण जर नसला त्या माणसाला जग स्वीकारत असतं. तुकोबरे म्हणतात साधूचं जर तुम्हाला जीवन बघायचं असलं, साधूच्या जीवनामध्ये अवगुणच सापडत. तुका म्हणे तैसा
तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना एक तरी बरं होण्याकून जगून मोठे, दुसरं आत्मभावने जगतात म्हणून मोठे, सामान्यातून असामान्य होता येतात म्हणून मोठे, जीवनामध्ये अवगुण नाही म्हणून मोठे झाले. तुकोबरांतात का मोठे झाले त्याचं कारण आहे जीवनामध्ये अवगुण संताच्या सापडत नाही. मग एवढी उंची वाढली, देव ते संत, देव ते संत. मग महाराजाला विचारलं, महाराज देव ते संत, देव ते संत, नेमकी साम्यता कशी आहे, दोन्ही सारखे कसं काय? ज्ञानोबाराचा दृष्टांत आहे. ज्ञानोबारांचा वडाचं झाड असतं, वडाच्या झाडा एवढं मोठं झाड कोणतंच नाही आणि वडाच्या बिया एवढं लहान बी कोणतंच नाही. हे विषमता आहे दोन्हीची. आणि विषमता असताना ज्ञानोबाराला हा दृष्टांत सापडलाय. ज्ञानोबारांतात वडाच्या झाडामध्ये बी असतं आणि एवढीशा लहानशा बियामध्ये वडाचं झाड असतं. हे दोन्हीची साम्यता असते ज्ञानोबारांत. समस्त वाटत तो जैशी बीज कणिके माझे असे, बीज कणू असे वटी जैशी, तेवी आम्हा तया परस्परी, बाहेरी नामाचे अंतरे, अंतवट वस्तू विचारे, मी तेची ते, देवते संत, देवते देवते संत, देवते संत, निमित्तच्या प्रतिमा, निमित्तच्या प्रतिमा, निमित्तच्या प्रतिमा, निमित्तच्या प्रतिमा, निमित्तच्या प्रतिमा, देवते संत, देवते संत. तरी महाराजाला विचारलं, महाराज दोन्हीची साम्यता पण कशा कशामध्ये साम्यता आहे? तर तुकोबरांचा स्वरूपतः दोन्ही सारखे, गुणतः दोन्ही सारखे आणि कार्यतः दोन्ही सारखे आहेत. देवाचं गुण आणि संताचा गुण सारखा आहे, देवाचं स्वरूप आणि संताचं स्वरूप सारखं आहे. आपण जर विचार केला देव कसा आहे, आपण स्वरूप सांगत होतो. तो नाही ऐसा ठा उरला शेकवन, सर्वत्र संपूर्ण गगन जसे, आता हरी बाहेर हरी, घरीने हरीने घरी कोंडिले, जिकडे पाहे तिकडे बाई, हरी विन तुझे नाही. असं व्यापक स्वरूप आहे देवाचं. तुकोबरांचा देव जर व्यापक असला तर तुका आकाश आहे एवढा. सगळं म्हण नका, 20 मिनिट राहिले दादा. आता आम्हाला बी गोड वाटतंय, प्रमाण वाटत नाही, पण वेळेचं बंधन असतं. अनुरुणीय तुकडा आणि तुका आकाशा एवढा. तुकोबरांचा देव जर व्यापक असला, आम्ही पण व्यापक आहोत, संतही व्यापक आहेत. गुणाचा जर विचार केला, देवामध्ये आणि संताच्या गुणामध्ये फरक नाही. काय असं आहे, ज्ञानोबा म्हणतात हरिपाठामध्ये, देवाचं नाव घेतलं की पुण्य होतं, हा देवाचा गुण आहे. आणि देवाचं नाव घेतलं की पाप जातं, हा देवाचा गुण आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, हरी उच्चारणे अनंत पाप राशी. देवाचं नाव घेतलं की पाप जातं आणि देवाचं नाव घेतलं की पुण्य होतं. असाच गुण संताचा आहे. संताचं नाव घेतलं की पाप जातं आणि संताचं नाव घेतलं की पुण्य होतं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जन, तुका म्हणे पापे. देवाचा आणि संताचा गुण सारखा आहे, स्वरूपानं दोन्ही सारखे येतं. आणि तिसरा विषय असा आहे, देवाचं कार्य आणि संताचं कार्य सारखं आहे, दोन्हीमध्ये फरक नाही. देवाचं कार्य कोणतं आहे, भक्तारा की पायापाशी दुर्जनाची सवारी. तुकोबा म्हणतात धर्माचे पालन हेची आम्हा करणे काम. स्वरूपतः गुणतः कार्यतः दोन्ही सारखेच आहेत. मग तुकोबाला म्हणावं लागलं, देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. निमित्ताला वेगवेगळे तुम्हाला प्रतिमा दिसतील, पण दोन्हीमध्ये फरक नाही. पण एक फरक असा आहे, साधूनं उंची वाढवत असताना
तीन प्रकारनं ओळख करून द्यावं लागत असते. एक ओळख असते स्वरूप औच्छेदकानं, दुसरी ओळख असते कार्यत्व औच्छेदकानं, आणि तिसरी ओळख असते कारणत्व औच्छेदकानं. कार्यत्व वेगळं आणि कारणत्व वेगळं. ही पहिली ओळख करून दिली की स्वरूप औच्छेदकानं देव आणि संत सारखे येतं. पण पुन्हा ओळख सांगत असताना तुकोबा म्हणतात देवापेक्षा संत थोडे मोठे आहेत. कसे मोठे आहेत? आमची जर इच्छा पूर्ण करायची असली तर तुकोबा म्हणतात देवाकडून इच्छा पूर्ण होणार नाही, संताकडून इच्छा पूर्ण होणार आहे. म्हणून संत आमच्यासाठी आमच्या फायद्याचे अभंगाचं तिसरं चरण आहे. निराकारी वस दिशा 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 मी तो सांगत से भावे मी तो सांगत से भावे देवते संत निमित्त त्या प्रतिमा. तुकोबा म्हणतात निमित्ताला प्रतिमा आहेत, पण देव आणि संत सारखे आहेत. भगवान सांगतात भागवतामध्ये, देव म्हणतात माझ्यामध्ये संतांमध्ये हा फरक आहे. मी निर्गुण ते ब्रह्मपूर्ण, साधू चालते बोलते ब्रह्मजान, तया ते रिगालिया शरण जन्म मरण बादिला. देवात आणि संतांमध्ये फरक असा आहे, देव हा निर्गुण ब्रह्म आहे आणि संत मात्र सगुण ब्रह्म आहे. आमची इच्छा जर पूर्ण व्हायची असली, संताकडून इच्छा पूर्ण होत नाही. आमची संताकडून इच्छा पूर्ण होते, देवाकडून पूर्ण होत नाही. नाथ महाराजांना चिंतन केले याच्यावर. देव साधा नाही म्हणतात, देव हा सागरासारखा व्यापक आहे, समुद्रासारखा. समुद्रा एवढा जरी देव असला, समुद्रातलं पाणी गिलासभर काही पिण्याचं कामाचं नसतं. समुद्रातलं पाणी पिता येत नाही, तसं देव आमच्या कामाला येत नाही. समुद्रातलं पाणी कुणतरी आणावं लागतं असतं. कोण आणतं पाणी? हा, आणि पाणी आणताना फिल्टर करून आणावं लागतं, आता खारं आणत नाहीत. नाथ महाराजाचं चिंतन आहे. नाथ महाराज समुद्रातलं पाणी मेघानं आणावं लागतं असतं. समुद्र उदक मेघी चढे, तेने त्याशी मधुरता अधिक वाढी, जगनिववी वाडे कोडे, फेडी साकडे दुष्काळाची. आमच्या शेतात पाणी आल्यानंतर दुष्काळ हो जात असतो आमचा. त्याची उदक समुद्री असता उपयोगा नाही का सर्वता. नाथ महाराज म्हणतात तीच पाणी समुद्रात असतं तर उपयोगाला नसतं. नाथ महाराजाला हे दृष्टांत पाहिजे. नाथ महाराजाला
देवापासलं जे ज्ञान आहे, देवापासलं ज्ञान संस्कृत भाषेतलं आहे. आणि संस्कृत भाषेतलं ज्ञान देवानं सांगितलेलं जगाच्या कामाला आलं नाही. संस्कृत भाषा जगाशी कळेना म्हणून नारायणा संकट पडले. ज्यानं सांगितलं ती सगळ्याच्या कामाला आलं पाहिजे. कीर्तनकारानं कीर्तन केलेलं काही माणसाला कळलं पाहिजे. झोप आल्यावर अडचण आहे ती, झोपेत नसलेल्या माणसाला तरी कीर्तन कळायला पाहिजे. कीर्तन जर नाही कळालं तर उपयोग होत नाही. भगवंतानं सांगितलेलं ज्ञान सगळ्याच्या कामाला पडलं पाहिजे. देवाला संकट पडलं, काय कामाचं आहे म्हणजे आपण गीता सांगितली पण कामाची झाली नाही. सगळ्याला कळत नाही गीता. संस्कृत भाषा सगळ्याला कळते का? मला तर कळत नाही, बाकीच्याच माहीत नाही मला. जर कीर्तनकारलाच कळत नसली आणि जर काही कीर्तनकारला कळतंय वाटत असलं, त्याचं कळणं ही न कळण्याजम असतं. संस्कृत भाषा जगाशी कळेना, ही भाषा आहे महाराजाची. संस्कृत भाषा जगाशी कळेना म्हणून नारायणा संकट पडले. संस्कृत भाषाच कळत नाही, संकट पडलं देवाला. आणि देवानं दुसरा अवतार धारण केला. त्याची अवतार धरी अलंकापुरी आणि ज्ञानाबाई सुंदरी तारवया. ज्ञानोबारीने अवतार धरला आणि ज्ञानोबारीने जगाचीच इच्छा पूर्ण करायचं ठरवलं होतं. तुमच्या आमच्या इच्छेसाठी ज्ञानोबारीने अवतार धरला. आणि ज्ञानोबारांनी संस्कृतमधला ग्रंथ मराठीमध्ये तयार केला. मराठीमध्ये संस्कृताची गाठी उघडून ज्ञान दृष्टी बोलते मराठी गीता देवी, बोलते मराठी गीता देवी, बोलते मराठी गीता देवी. संस्कृताची गाठी उघडून ज्ञान दृष्टी संस्कृतची गाठी ज्ञानदृष्टी केली से मराठी. मराठीमध्ये ग्रंथ माझा मराठाची बोल कौतुकी अमृताचे. ज्ञानोबाला स्वाभिमानानं सांगतात, मी मराठीमध्ये ग्रंथ केला. कुणासाठी केला? आता विचार द्या, गीता कुणाला सांगितली म्हणून. लोक म्हणतात अर्जुनाला सांगितले, आपला काहीच संबंध नाही त्याच्यामध्ये. पण ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी लिहिली पाठी. ज्ञानोबा म्हणतात आज तरी अर्जुन म्हणू नका की म्हणतात. आले का लक्षात ओवी? ज्ञानोबा म्हणतात आज तरी अर्जुन म्हणू नका की मला सांगितली म्हणा. तुमची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून केली मी. येत अर्जुनची काय म्हणू पातला, आजी आवडेत या सुकाळ झाला, जेत गीतार्थ आला मराठी. मराठीमध्ये ग्रंथ आणला की तुमची इच्छा पूर्ण व्हावी. घरामध्ये जर 10 माणसं असते, 10 ज्ञानेश्वरी असायला पाहिजे. घरामध्ये 10 असल्यावर आढळलं का कुठं घर असं? घरामध्ये 10 माणसं आणि त्यांच्यासाठी प्रत्येकाला ज्ञानेश्वरी. आढळलं नाही घर, एखादा असलं घर पण सगळीकडे मिळणार नाही. बरं असं घर आढळलं का? 10 घरामध्ये माणसं आहेत आणि एकच मोबाईल आहे, असंही घर आढळलं नाही. बरं ज्ञानेश्वरी 15,000ला आहे का? मोबाईल मात्र 15,000ला आहे, 10,000ला 15,000ला. पण ज्ञानेश्वरी 60 रुपयाला, 100 रुपयाला. ज्ञानोबा म्हणतात तुमच्या इच्छेसाठी मी ज्ञानेश्वरी ग्रंथ तयार केला. पण इच्छा जर पूर्ण व्हायची असली आम्हाला तुकोबाराय कळाले पाहिजे आणि तुकोबारायच्या जवळ गेलं पाहिजे आम्हाला. आता कसं जाता येईल तुकोबारायच्या जवळ? तुकोबारायचा गाता जवळ केला की तुकोबाराय जवळ येतात. ज्ञानेश्वरी जवळ केली की ज्ञानोबाराय जवळ येतात. आम्हाला ही लोक जवळ करावी लागणार नाहीत, ही लोक आम्हाला कळाली पाहिजे. आम्हाला ग्रंथ कळायला पाहिजे. ग्रंथ कळण्यासाठी आम्हाला अभंग कळावा लागत असतो. अभंग कळण्यासाठी आम्हाला एक त्याच्यातलं अक्षर कळावं लागत असतं. आणि अक्षर कळण्यासाठी आम्हाला कीर्तनकारी तसेच बोलवावं लागत असतं. आपल्या भागामध्ये असे मोठे मोठे माणसं आहेत, चैतन्य महाराजांसारखे माणसं आहेत. पण काय आपल्या मराठवाड्याचं दुर्दैव म्हणतात, आवाजाचा जादूगार म्हणतात लोक. काय लोक, अरे बाबा ह्या माणसाच्या पासंगात माणसं बसत नाहीत. पासंगात थोडं तर आपण विचार करायला पाहिजे. किती आपल्याला खरं तरी देणगी आहे ज्ञानोबारायची आपल्याला.
शेखर महाराज आहेत, चंद्रशेखर महाराज आहेत, चैतन्य महाराज आहेत. मी तर लय मोठ्या मोठ्याचे कीर्तन ऐकलेलं माणूस आम्ही. मी वाजवत होतो पहिलं. कंधारकर महाराजाचं कीर्तन वाजवलं मी एक. शंकर महाराज कंधारकराचं. दुंडा महाराजाचे कितीतरी कीर्तन वाजवलेत मी. असं वाजवत नव्हतो मी, साधारणच होतो, पण मी वाजवत होतो त्या काळामध्ये. चैतन्य महाराजाची माझी 8 दिवस बैठक असायची एका ठिकाणी. चैतन्य महाराजांनी मला त्यावेळेस सांगितलं होतं. कोणा तर म्हणलं महाराज तुम्ही वाजवता एवढं माहीत होतं चैतन्य महाराजाला. आम्ही हाळीला राहायचो 8 दिवस. आता चैतन्य महाराजांनी माझी तारीख घेतली होती कालच्या सप्त्यामध्ये हाळीला. ज्या दिवशी तारीख घेतली का माझं 2 किलो वजन वाढलं असेल. अशा मोठ्या सण निमंत्रण आल्यानंतर दोघं जण आम्ही 8 दिवस राहायचं एका ठिकाणी. अशीच बसल्या ठिकाणी चर्चा निघाली. कोणतरी सांगितलं महाराज ही कीर्तन करतात म्हणून. मला म्हणले तुम्ही तर वाजवता. मी म्हणलं महाराज कुणी नसल्यावर कीर्तन करता, मागची गोष्ट आहे. ते म्हणले कीर्तन करायला काय अडचण नाही, पण काही गोष्टी जीवनामध्ये तत्व सांभाळायचे आणि करायचे कीर्तन. सांगा मला. महाराजांना सांगितले कीर्तन ठरवून करायचं नाही. कीर्तनामध्ये काय दिलं बघायचं नाही. कीर्तन माझं ठेवा म्हणायचं नाही. आणि कीर्तन कसं झालं कुणालाच विचारायचं नाही. 4 गोष्टी आहेत. चैतन्य महाराजांना सांगितल्या. मी म्हणलं महाराज ह्या जी गोष्टी आहेत का जन्मल्यापासून माझ्या जीवनामध्ये येत आहे, नंतर नाही. जर आम्हाला संप्रदायामध्ये यायचंच असलं तर एवढे तत्व सांभाळणं होतं असलं तर यायचं, नाहीतर नाही. लोकाला लुटण्यासाठी आपण नाहोत. आपण लोकाला उभारी देण्यासाठी उठवण्यासाठी होतो. आपण लुटण्यासाठी आपलं जीवन नाही. एवढे महान माणसं आहेत आपल्या भागामध्ये. हे सगळे माणसं का जन्माला आलेत त्याचं एकमेव कारण आहे आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी माणसं आहेत सगळी. ज्ञानोबा म्हणतात इच्छा पूर्ण करायचं माझं काम आहे. तुमच्यासाठी सगळा ग्रंथ तयार केला आहे. आणि इच्छा पूर्ण होण्यासाठी देव वडील आहेत, बाप आहेत देव. वडिलाकडून इच्छा पूर्ण होत नाही, आईकडून इच्छा पूर्ण होत असते. लहान मुलगा एका घरी 4 वर्षाचा मुलगा दवाखान्यात नेला, आजारी पडला होता. दवाखान्यात न्यायचं काम आईचं नाही, वडिलाचं काम आहे. वडील गेले दवाखान्यात घेऊन. असाच लांब दवाखाना, दिवसभर लागलं तिकडंच. आणि संध्याकाळी आले. पण सगळे मेडिसिन बरोबर आणलं होतं, पण औषध पाजवायचं ज्ञान वडिलाला नाही. वडिलांना तशीच बाटली आणून ठेवली आईपाशी, या लेकराच्या आईपाशी, आणि सांगितलं मला औषध पाजवता येत नाही. कारण काय, औषध पाजवण्यासाठी आईच लागत असते. औषध आणायला वडील आणतील, पण पाजवायची कला आईला असते. आई काय करत असते, तिचे दोन्ही हात धरते. बघितलं असतील कधी, दोन्ही पाय धरत असते. आई काय करते, दोन्ही हात तर धरत आहे, दोन्ही पाय धरत असते. आणि थोडाच वेळ त्याचं नाक धरायचं. नाक धरलं का ते तोंड उघडतंय, त्याला औषध पाजवायचं असतं. पण नाक धरायची कला फक्त आईलाच आहे बरं का. बापाला धराय कधी लावायचं नाही, ते कधी सोडील काही सांगता येत नाही. आईला कला असते. आईच्या जवळ ते औषध दिलं आणि सांग आणि औषध पाजवा म्हणून. आईनं काय केलं, ती बाटली लहान नव्हती बरं का, औषधाची बाटली 700 ml ची होती. 700 ml ची. माझं प्रमाणावर चालू बरं का. 700 ml ची बाटली होती. त्या आईनं काय केलं, एक चमचा केले. किती चमचे केले? 9033 चमचे केले. 9033. आणि आईनं सांगितलं याच्यातला एक जर चमचा दिला, एक तरी अनुभवावे, एक तरी होवे अनुभवावे, एक तरी अनुभवावे, एक तरी मन ग्रंथ ज्ञान देवी, एक तरी अनुभवावी, एक तरी अनुभवावी. नामवर ग्रंथ ज्ञान देवी, एक तरी एक तरी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवे. ज्ञानोबा म्हणतात, नामदेव महाराज म्हणतात एक तरी ओवी म्हणून. पण एक तरी ओवी सगळ्यासाठी नाही. ज्याला ज्ञानेश्वरीच माहीत नाही त्याच्यासाठी एक ओवी आहे.
कीर्तनकारासाठी नाही, कीर्तनकारला कमीत कमी माझ्या मतांवर का अभंग सोडवण्यासाठी 2000 तरी ओव्या पाठ पाहिजे. त्यावेळेस त्याला अभंगाची व्यवस्थित मांडणी करता जाते. नाही तर थोड्या ओव्यावर मांडणी होत नाही. मग ओव्या जर कमी असल्या का अभंग सोडवित नाही, अभंग सोडतंय. मग ते अभंग सोडायचा आणि पळायचं. संदीपान महाराज हसेगावकर दादाला एकेशी बोलत विचारलं, दादा ही लोक अभंगावर का बोलत नाहीत सध्याच्याला, का बरं असे पळायचे लोक? दादा म्हणले लोकाचा दोष नाही म्हणले. मग अभंग ही त्यागातून निर्माण झाले आणि अभंगामध्ये तेज आहे म्हणले. इतकं तेज आहे म्हणले साध्या माणसाला जवळच येऊ देत नाही म्हणले अभंग. साध्या माणसाला म्हणत होतो तू बगलं चल माझ्याकडे यायचं नाही. अभंगामध्ये तेज असते. म्हणून कीर्तनकारला एक तरी ओवी अनुभव नाही. ज्याला काहीच येत नाही त्याच्यासाठी एक आहे. पण कीर्तनकारांना बऱ्याचशा ओव्या पाठ करायला पाहिजे, त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे. ज्ञानोबारायांनी इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्हाला ज्ञानेश्वरी दिली. तुकोबारायांनी इच्छा पूर्ण होण्यासाठी गाथा आम्हाला दिला. मग महाराजाला विचारलं इच्छा पूर्ण होती ज्ञानोबाराकडे गेल्यानंतर, पण किती दिवस लागतं? तुकोबारांत त्याला जास्त दिवस लागत नाही, रोकडे केणे असतं अभंगाचं शेवट. तुका म्हणे रोकडे केने, तुका म्हणे रोकडे केने, तुका
तुका म्हणे रोकडे केले सेविता येणे पोटधाय. तुकोपर्यंत संतांच्या जवळ गेल्यानंतर जीवन तृप्त होतं. ज्ञानोबाच्या जवळ 4 जण गेले. आता सगळा विस्तार करत नाही, फक्त 2च मिनिटांमध्ये. ज्ञानोबाच्या जवळ 4 जण गेले होते. कोण कोण गेले होते? गती कुंठित, मती कुंठित, स्थिती कुंठित आणि रीती कुंठित. आता सगळ्याला कळाले असतेली हे 4 जण गेले होते ज्ञानोबाच्या जवळ. 4घाचंही जीवन ज्ञानोबाच्यामुळं तृप्त झालं. तुकोपर्यंत फक्त संताच्या जवळ जीव गेल्यावर नाही, देव जरी गेला देवाचं जीवन तृप्त होतं. देव म्हणे मज पुरत असे कोड संगतिया गोड वैष्णवाची. वैष्णवाच्या जवळ गेल्यानंतर देवाचं जीवन तृप्त होतं, सामान्य माणसाचं जीवन तृप्त होतं. पण संत मात्र आम्हाला कळाले पाहिजे, संताच्या जवळ गेलो पाहिजे, आपलं वागणं बदललं पाहिजे, आपलं जगणं बदललं पाहिजे. जगणं बदलल्याशिवाय परमार्थ हाताला येत नाही. आमचं सध्याच्याला काय चाललंय, वाजविणं म्हणजेच परमार्थ. तसं नाही, वाजविणं साधन आहे, साध्य कुठंतरी गाठायचे आम्हाला. कीर्तन म्हणजेच आम्हाला साध्य वाटतं, पण कीर्तन साध्य नाही, कीर्तन साधन आहे. या कीर्तनाद्वारे कुठंतरी आम्हाला पोहोचावं लागणार आहे. मग गायक असतील सगळ्यासाठी मात्र एक साधन म्हणून आपण वापरायचं. या साधनाच्या द्वारामध्ये मात्र आम्ही जगणं वेगळं करावं लागेल आणि संतापर्यंत जावं लागेल. आणि संत कळण्यासाठी आम्हाला अत्यंत महत्त्वाचे तर संत कळाले पाहिजे. मी तो सांगतसे भावे आसो ठावे सकळा. झाल्याशिवाय भगवंताच्या चरणी समर्पित, नाथांच्या चरणी समर्पित, तुकोबाराच्या चरणी, ज्ञानोबाराच्या. नेम घेतल्याबरोबर गुरुजीचा फोन आला मला, जाधव गुरुजी अटकळीचे. बरेच दिवसापासून परिचय आहे माझा गुरुजीचा. परिसरामध्ये येतात गुरुजी कीर्तन ऐकायला. गुरुजीनं फोन केला, बरं झालं महाराज आमच्या आजोळमध्ये नेम घेतला तुम्ही म्हणून. काय असतं कीर्तनकारांना सिटी बस सारखं पाहिजे. सिटी बस माहीत असेल तुम्हाला, काही मागून चढतात पुढून उतरतात, काही मागून चढतात पुढून उतरतात. तेवढं काही त्या बससाठी नाही, इथून उतरलं की ते असं काही नसतं. म्हणून काही गावं उतरून खाली जातात, काही गावं येतात. आता ती जवळचं किनाळा गाव 4-5 वर्षापासून चलत होतं. यावर्षी कुणी मोठे महाराज मिळाले ते उतरले खाली, आम्ही दुसरे गावं घेतले. ते तसं आहे, असं आहे का? पण आमचं एक असं वाटतंय आम्हाला, आम्ही आमचे तत्व सोडत नाही. आणि आमचाच आग्रह असा नाही की आमचंच कीर्तन ठेवा, असंही आग्रह आहे. कारण काय, जसं तुकोबाराचं म्हणणं आहे बरं का, माझी कथा करा ऐशी म्हणे कोणा, तरे नारायणा जीवा जोड. किनाळ्यासाठी यावर्षी ठेवलेली तारीख, माझा मुक्काम त्या दिवशी घरीच राहिला, पण मी तारीख कुणाला दिली नाही. न जाणं किनाळ्यात जर फोन आला, आपण काय म्हणावं त्यांना म्हणून मी तारीख दिली नाही. कुठे त्या दिवशी घरी झोपलो मी, पण किनाळ्याची तारीख मी दुसरी नाही. आता पुढच्या वर्षी मात्र द्यायला मला मोकळी काय. 1 वर्ष घरी राहायचं, पण आपल्याकडून कधीच चूक होऊ द्यायची नाही.
म्हणून काही माणसं संघ संबंधात येतात, काही माणसं मोठ्याकडे जातात. आता तुम्हाला मला एक वाटतंय गुरुजी, मी तुमच्याकडून काहीच अपेक्षा करत नाही आणि तुम्ही माझ्याकडून लई अपेक्षा करी जाऊ नका काय सांगतील महाराज म्हणून. काय असेल त्याच्यामध्ये, कारण ही वारकरी कीर्तन आहे आणि ही कीर्तनकार कुठेच शिकायला गेला नाही. हे कीर्तनकार शेतामध्ये अभ्यास करतो आणि मंडपात येऊन सांगतो. आता काम करत नाही एवढं मात्र खरं आहे. म्हणून झालेली सेवा जे काय योग्य असेल ते भगवंताच्या चरणी समर्पित. बोलत असताना माझ्याकडून अपशब्द घेतील, माझ्या वाणीचा दोष आहे. योग्य असेल ते चिंतन ज्ञानोबरायचं आणि तुकोबरायचं. ज्ञानेश्वर माऊली